मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या भाग 18 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण ही सिरीज सुरू केलेली आहे आणि 17 पार्ट्स ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत, जिथे आपण काही मिनिटांमध्ये एग्जामसाठी महत्त्वाचा असणारा जो काही पार्ट आहे, जो काही कंटेंट आहे तो कव्हर करत असतो। त्यामुळे जर यापूर्वीचे पार्ट्स तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पाहून घ्या। आजच्या भागामध्ये आपण चालू घडामोडींमधली एक न्यूज पाहणार आहोत, जगातलं 8वं आश्चर्य। आणि निश्चितपणे इथे प्रश्न बनू शकतो, कारण आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती किंवा जागतिक पातळीवरती घडणाऱ्या घडामोडींवरती प्रश्न विचारले जातात। सो आजच्या लेक्चरमधला जो प्रश्न आहे तो आहे, जगातील 8वे आश्चर्य कोणते? अगदी सिंपल क्वेश्चन आहे। ऑप्शन आहेत, पहिला पर्याय आहे अ माचू पिचू, पर्याय ब आहे ख्रिस्त रिडीमर, तिसरा पर्याय आहे पेट्रा आणि चौथा पर्याय आहे अंगकोर वाट। तर याचं अर्थातच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की अंगकोर वाट हे जे मंदिर आहे, या मंदिराला जगातलं 8वं आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। मग आता जर आपण अंगकोर वाट बद्दल थोडीशी माहिती पाहिली तर हे अंगकोर वाट हे जे मंदिर आहे हे कंबोडियातलं एक प्राचीन मंदिर आहे, ठीक आहे। आणि या कंबोडियातल्या प्राचीन वाट मंदिराला 8वं आश्चर्य म्हणून मान्यता मिळालेली आहे, किंवा हे 8वं आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। यापूर्वी जे इटलीचं पाम्पेई होतं त्याची जागा या अंगकोर वाट या मंदिराने घेतलेली आहे, ही फॅक्ट सुद्धा लक्षात ठेवा। मग थोडंसं तुम्हाला जो क्वेश्चन बनू शकतो, खरं तर राज्यसेवेला सुद्धा याच्यावरती प्रश्न बनू शकतो, कारण राज्यसेवेमध्ये आपण प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास सुद्धा अभ्यासतो। त्याच्यासोबतच जगाच्या इतिहासावरती सुद्धा काही प्रश्न बनण्याची शक्यता आहे, कारण हिस्ट्री असेल किंवा आपण करंट अफेअर्स म्हणू तर या गोष्टींचा कुठे ना कुठे संदर्भ लावला जाऊ शकतो। मग जर आपण अंगकोर वाटबद्दल जर पाहिलं, हे अंगकोर वाट जे आहे हे याचं स्थान कुठे आहे किंवा हे ठिकाण ॲक्च्युली कुठे आहे, सीम रीप हा जो प्रांत आहे कंबोडियामधला, या ठिकाणी असणारं हे ठिकाण आहे। याची स्थापना जी आहे ती 12व्या शतकामध्ये झालेलं आहे। जवळपास 800 वर्ष जुनं असणारं हे एक ठिकाण आहे। आणि याची जी बांधणी आहे ती सूर्यवर्मन II या खमेर राजाने केलेली आहे। याचा जर विस्तार पाहिला तर जवळपास 402 एकर या क्षेत्रामध्ये याचा विस्तार आढळतो आपल्याला, आणि जगातलं सर्वात मोठं मंदिर म्हणून सुद्धा या मंदिराला ओळखलं जातं। या मंदिराचं जे मूळ नाव आहे ते होतं व्रह किंवा परमा विष्णुलोक। याचाच अर्थ असा होतो विष्णूचं पवित्र स्थान, निवासस्थान, म्हणजे जिथे देव विष्णू राहत असेल तर ते पवित्र स्थान असा याचा अर्थ होतो, व्रह किंवा परमा विष्णुलोक। अंगकोर जे आहे त्याचं आधीचं जे नाव होतं ते होतं यशोधारापुरा। यशोधारापुरा हे त्याचं जुनं नाव होतं। या ठिकाणालाच 1992 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलं होतं, किंवा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये युनेस्कोची जी जागतिक वारसा स्थळांची यादी असते याच्यामध्ये याला स्थान मिळालेलं होतं 1992 ला। त्याचबरोबर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील सर्वात मोठी धार्मिक रचना हे मंदिर आहे असं मानलं जातं। आता हे जे अंगकोर वाट आहे याचा अर्थ जर आपण पाहिला तर तिथली जी खमेर भाषा आहे, असं लिहिलं जातं ते ख आणि मेर, ठीक आहे। तर ही जी मेर भाषा आहे याच्यामध्ये अंगकोरचा अर्थ होतो मंदिरांचे शहर। मंदिरांचे शहर, मंदिराचे नाही, मंदिराचे शहर, ठीक आहे। याचा अर्थ होतो मंदिराचे शहर। आणि प्राचीन नाव लक्षात ठेवा, याचं प्राचीन नाव जे आहे ते यशोधारापुरा असं त्याचं प्राचीन नाव आहे। सो आपण जर पाहिलं तर हे मंदिर इतकं सुंदर असं दिसतंय। हे इथे मी ते इमेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही नेटवरती जाऊन डेफिनेटली सर्च करा, खूप छान आहे हे अंगकोर वाट मंदिर जे आहे ते। खूप म्हणजे परिसर जर तो पाहिला आजूबाजूचा तर फक्त आपल्याला पिक्चर पाहूनच ते इतकं फ्रेश फील होतं किंवा इतकं प्रसन्न वाटतं। मग आता अर्थातच आजचा जो होमवर्क आहे तो कशाशी रिलेटेड असेल, जे ऑप्शनमध्ये मी इतर 3 दिलेली आहेत ती तर आश्चर्य आहेतच, पण जगातली जी नवीन 7 आश्चर्य आहेत ती कोणती आहेत, फक्त आश्चर्य सांगायची नाहीयेत तर ते ठिकाण सुद्धा सांगायचं आहे। कदाचित तुम्हाला एखादा प्रश्न जगातली जी 7 आश्चर्य आहेत त्याच्यापैकी 4 आश्चर्य एका बाजूला म्हणजे अ गटामध्ये आणि ब गटामध्ये ते कुठल्या ठिकाणी आहे जोड्या लावायला एखादा प्रश्न बनू शकतो। त्यामुळे ही जी 7 आश्चर्य आहेत
आठवं तर आपण पाहिलं 7 आश्चर्य जी आहेत ती कोणती आहेत आणि कुठल्या ठिकाणी आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. अर्थातच ही जी 7 आश्चर्य आहेत त्याची एक इमेज मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वॉरियर ऑफिसरवरती सेंड करून देईन किंवा चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला सुद्धा पोस्ट करेन. मात्र त्यापूर्वी मला तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की तुम्ही ती 7 आश्चर्य जी आहेत ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. सो इतर व्हिडिओजप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. काही मिनिटांमध्ये आपण जास्त डाटा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो जर हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्यासोबतच वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती आपण थेंबे थेंबे तळे साचे हा पण एक उपक्रम सुरू केलेला आहे, जिथे असे छोटे छोटे पॉईंट्स जे आहेत ते डेली बेसिसवरती मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे तुम्ही जर तो उपक्रम पाहिला नसेल आणि तिथला कंटेंट पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या, कारण तो सुद्धा तुमच्या एक्झामच्या दृष्टीने फार जास्त महत्त्वाचा आहे. सो लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.